मी कर्मवीर हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे आज महाराष्ट्रातल्या ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पुणितांनी पावन झालेल्या आळंदी क्षेत्रामध्ये गेली 5 दिवस आमरण उपोषणाला बसलेलो आहे। आमच्या मागण्या आहेत की या देशामध्ये आज जे जातीय वाद, जातीय तेढ आरक्षणामुळे निर्माण होते। आज मराठा समाज गेली 40 दिवस 50 दिवस जीवाच्या आकांताने रस्त्यावर उतरून आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे। सरकार वेळोवेळी पुढचे टायमिंग देत आहे, तसे समाजातल्या अनेक तरुणांचे पेशंट सुटतात। पण सरकारने एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे आमच्या मते की आरक्षण आम्ही देणार आहोत की नाही। अजूनपर्यंत अनेक देशातल्या घटनातज्ञांचं मत घेतलं असताना तेवढासा विषय पॉझिटिव्ह दिसत नाही। आणि म्हणून मी या देशातल्या शासनाला आदरणीय नरेंद्रभाई मोदी, एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आम्ही विरोधात शासनाच्या कुठलंही काम करत नाही, परंतु ज्या वेळेला राज्य शासन हातबल होतं, देशातलं शासन हातबल होतं, समाजात अराजकता माजते आणि त्यावेळेला कुठेतरी धर्मशक्तीने सुवर्ण मध्य काढून या समाजाला दिशा दाखवणं ही एक नैतिक जबाबदारी आपली आहे। म्हणून मी आज या ठिकाणी उपोषण करतोय। माझ्या मराठा बांधवांना विरोध नाही, समाजातील अनेक मंडळी जे आंदोलन करतात त्यांना विरोध नाही, परंतु या देशामध्ये जर असेच जातीय दंगे आणि जातीय तेढ जर निर्माण होत राहत असेल तर त्याच्यावरती सरकारने एक जाणतेपणाने, कारण सरकार सर्वांचा पोशिंदा आहे, पालनहार आहे, पालक आहे, आणि म्हणून इथं धर्मशक्तीने मध्यस्थी करणं ही गरजेची आहे। आणि म्हणून माझं आज वाईट एवढंच वाटतं की गेले 4 दिवस आपण हा मुद्दा घेऊन इथं उपोषणाला आळंदीच्या तटावर बसलोय। आमच्या देशातल्या मीडियाने जेवढंसं इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलेलं नाही। कारण माझा मीडियालाही या ठिकाणी विनंती आहे, कारण मी टीका करण्या इतका कोणावर मोठा नाही किंवा नाराज होण्या इतकं काही नाही, कारण लोकशाहीने कुणाच्या बातम्या दाखवाव्या, कुणाच्या दाखवू नये हा प्रत्येकाला त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे। परंतु आपण नेमकं या देशाला ठेवणार आहोत कुठे? आपण जर या निर्माण व्हावा अशा गोष्टी पुढे आणणाऱ्या माणसांच्या बातम्या आपण दाखवणार आहात की नाही, आपण प्रसिद्ध करणार आहोत की नाही, की या देशामध्ये फक्त निगेटिव्हिटीच समाजामध्ये असेल तेवढीच जर फ्लॅश करायची असेल तर भविष्यातल्या पिढीला आपण काय नेमकं देणार आहात? एक वारकरी, एक देशाचा नागरिक म्हणून माझा देशातल्या मीडियाला अशी विनंती आहे, कारण मी आज 3-4 दिवस स्वतः अनेक चॅनलच्या जबाबदार चॅनलांच्या मीडियाजवळ बोललो, प्रतिनिधींजवळ बोललो, परंतु कुणालाही असं प्राधान्याने वाटत नाही की या आंदोलनाला आपण पाहिजे तेवढी प्रसिद्धी द्यावी किंवा हे करावं। मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रसिद्धी द्या, पण आमचा मुद्दा एवढाच आहे। आज आमचं फेसबुक लाईव्ह आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जगाच्या पाठीवर आज आपली जी मीडिया आहे तिने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हे जग जर सुखी व्हायला पाहिजे तर जातींचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, या देशातनं अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे। शाळेच्या सर्टिफिकेटवरूनच जात हा विषय कायमचा निघून गेला पाहिजे, आणि तो विषय ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी या भविष्यातल्या पिढ्या एकमेकाशी प्रेमाने नांदतील। आज हा विषय कोण तेवढा गांभीर्याने घेत नाही। आज सरकारने मराठा समाजाला पुढच्या 2 महिन्याची तारीख दिलेली आहे। 2 महिन्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलेलं आहे। मग पहिली 40-50 दिवस का दिलं नाही? आणि जर 2 महिन्यानंतर तुम्ही आरक्षण दिलं नाहीत तर मराठा समाजाने जो इशारा दिलेला आहे की आम्ही मुंबईचा चक्का जाम करू आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, तेव्हा सरकारचं त्याला उत्तर काय असेल? आणि जर अशी आश्वासनं देऊन आपण जर हे करत असाल तर माझी आजही शिंदे साहेबांना, आजही फडणवीस साहेबांना, आजही केंद्र शासनाला विनंती आहे की आपण आपली अधिकृत भूमिका, ज्या काही अडचणी असतील त्या समाजासमोर स्पष्ट कराव्या। समाजातले मोठमोठे जे मंडळी आहेत, जे घटक आहेत, हे काही आतंकवादी नाही आहेत किंवा ही लोक काही देशविरोधी भूमिका घेणारी नाही आहेत, तर त्यांच्याशी अधिकृतपणे बोलून त्याच्यावर सुवर्ण मध्य काढून आरक्षण हे जातीवर नसून आर्थिक निकषावर आपल्याला करता यावं आणि सगळ्यांचा वाद मिटवून या देशातली अराजकता
थांबली पाहिजे, याच्यासाठी आपण काहीतरी करावं. माझा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकी इतर जबाबदार ज्या मोठ्या मीडिया आहे त्यांनी इकडं का दुर्लक्ष केलं माहीत नाही, कारण त्यांना एवढीशी गोष्ट गांभीर्याची वाटते ना वाटते मला माहीत नाही. मी कुणावर आरोप करणार. उपाय योजना या महाराष्ट्रात आहे. आज आमची महाराष्ट्रातली सज्जन शक्ती आहे, देशातली साधुसंत सज्जन शक्ती जी आहे ती कुठल्याही प्रकारे बोलायला तयार नाही, कारण वादाचा विषय होतो म्हणून. आज मराठा समाजाच्या आशा पालवित झालेत की आम्हाला आरक्षण मिळेल म्हणून. आणि म्हणून सरकारने खरंच, मी अजूनही सरकारला सांगतो, जर खरंच आरक्षण देणार असाल तर तुमची अधिकृत भूमिका आम्ही 2 महिन्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि महाराष्ट्रातला हा आरक्षणाचा वाद कायमचा मिटवू. आणि जर देणार नसाल आणि मागं जे झालं जरांगे पाटलांना उपोषण सोडून त्यांचं, आणि मागं जे मराठा तरुणांना थांबून झालं किंवा आत्ता 10 दिवसाचं त्यांचं उपोषण सोडून जे झालं, ती परिस्थिती परत जर पुढे आली तर ती मात्र महाराष्ट्राच्या एकंदरीत शांतीच्या इतिहासाला शोभणारी नसेल. आणि हे मी आज सरकारला वेळोवेळी बजावून सांगतोय की वेळोवेळी आज आपल्याला जर हा विषय झेपणार नसेल, आज आपल्या ताकदीच्या बाहेरचा विषय असेल, आपल्या अधिकाराच्या बाहेरचा विषय असेल, आपल्या अखत्यारीच्या बाहेरचा विषय असेल, आपल्या एकंदरीत सर्व गोष्टींच्या बाहेरचा विषय असेल, तर मराठा समाजासमोर आजच आपण आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जातीवरचं आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस करावी. आणि केंद्र शासनाला सुद्धा मी विनंती करतो की आज या देशामध्ये 75 वर्ष जी लोक आरक्षण या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा जर सर्वे केला तर कमीत कमी 5 ते 10% लोकांचा आज वरती आले किंवा प्रगती झालेली आहे. इतर समाजात त्याच ठिकाणी तळागाळात राहिला आहे. मात्र या ठिकाणी सर्व जो लाभ घेतला आहे तो वेळोवेळी त्याच लोकांनी घेतलेला आहे. आणि जी लोक मराठा समाजाला पुढे येणं स्वाभाविक आहे, कारण ज्याच्या पोटाला भूक आहे, 4 मुलं शाळेत गेली, दोघांच्या मुलांना ड्रेस मिळतात, तिघांच्या मुलांना, आणि एकाचा मुलगा जेव्हा बिगर ड्रेसचा येतो तेव्हा त्याला वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि आज केंद्र शासनाला मी सांगतो की आज जर आपण आदरणीय मोदी साहेबांनी जसं राम मंदिर बांधलं, आदरणीय मोदी साहेबांनी 370 कलम हटवलं, तशी माझी मोदी साहेबांना एक वारकरी म्हणून हात जोडून विनंती आहे की हे तुम्ही हात तोपर्यंत करू शकता. आमच्या देशातल्या युवकांची ही भावना आहे, आशा आहे तुमच्याकडनं, अपेक्षा आहे, कारण आपण कणखर निर्णय घेऊन हे मिटवू शकता. जर आपण इतर लोकांच्या मतांचं राजकारण वजाबेरीज मांडताना इतर नेत्यांना खुश करण्यासाठी या आरक्षणामध्ये जो लाभ झाला तो त्या समाजातल्या फक्त नेत्यांना लाभ झाला, लाखो कोटीच्या प्रॉपर्ट्या नेत्यांना मिळाल्या, परंतु समाज मात्र त्याच तळात आहे. म्हणून मी इतर सर्व जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्या समाजांना सुद्धा आपल्या चॅनल समोर दंडवत घालून या ठिकाणी या युवकांना विनंती करतो की आपण सुद्धा याच्यावर विचार करावा. आपल्याला ही लोक कुरण म्हणून वापरतात, आपल्याला ही लोक आपली दुकानदारी म्हणून वापरतात, आपल्याला ही लोक आपला एक राजकीय हेतू म्हणून वापरतात, वोट बँक म्हणून वापरतात. या देशामध्ये जेवढे राईट्स प्रत्येकाला आहेत, मंत्र्यांना आहेत ना, तेवढेच नागरिक अधिकार म्हणून तुम्हाला सुद्धा आहेत. तुम्ही सुद्धा या देशाचे घटक आहात. म्हणून तुम्ही जागे व्हा, तुम्ही पुढे या, तुम्ही बोला. आणि आर्थिक निकषावर जर आरक्षण केलं ना तर तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत या आरक्षणाचा लाभ मिळेल. 92 कुळी 96 कुळी हा वाद सुद्धा मराठा समाजात राहणार नाही, कुणबी समाजातनी मराठा समाजात मतभेद राहणार नाहीत. आणि त्यामुळे दुसरी माझी एक कळकळीची विनंती आहे सरकारला की आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपले काही चॅनल आहेत याच्या माध्यमातून, कारण आम्ही सामान्य शेतकऱ्याची पोरं आहोत, आम्हाला एक देशाला विचार द्यायचा आहे. मला इथं शक्ती प्रदर्शन करायचं नाही, मला इथं शेकडो महाराज बसून काही शक्ती प्रदर्शन करून लोकांना काही दाखवायचं नाही, कारण मला कुठल्या इलेक्शनला उभं राहायचं नाही. आणि विचार द्यायला हा एक माणूस सुद्धा काफी असतो. आणि म्हणून जो विचार आहे, शासनाने जो विचार करायचा आहे, मला बाकी समाजातला कुठल्याही काही सांगायचं नाही, पण शासनानं जो विचार करायचा आहे तो मी शासनापर्यंत त्याचं लक्ष वेधून घेण्याकरता आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी बसलो. आणि माझ्याबरोबर हे 5-10 जे मावळे आहेत, मला 100 कौरवांची गरज नाही तर 5-10 मावळ्यांची गरज आहे अशा, आणि ते माझ्याबरोबर आहेत. आणि म्हणून मी विनंती परत एकदा करतो, आज या आरक्षणावरती समाज हातामध्ये दगड घ्यायला का लागला? कारण शैक्षणिक गोष्टीमध्ये आज गोरगरिबांची मुलं उद्ध्वस्त व्हायला लागली. या शिक्षण संस्था या सगळ्या मोठमोठ्या राजकारण्यांच्या आहेत, या शिक्षण संस्था भांडवलदारांच्या आहेत. आणि त्या भांडवलदारांच्या शिक्षण संस्था ज्या आहेत, त्यांच्या मोठमोठ्या शाळा ज्या आहेत, त्या आवाच्या सवा मागेल ती किंमत घेतात. जशी एखाद्या वस्तूवर MRP येते तसं यांच्यावर सुद्धा फी किती घ्यावी,
कुणाच्या याला फी किती आकारावी हे सुद्धा शासनाने ठरवावं आणि त्याचा हिशोब शिक्षण संस्थाने शासनाने द्यावा। आणि गोरगरिबांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला, या देशात जो जन्माला आला तो या देशाचा नागरिक आहे। जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं कोणाच्या हातात नाही, कोणत्या धर्मात कोणत्या कुळात कोणाच्या वंशात जन्माला येणं हे कुणाच्याच हातात नाही। आणि म्हणून जर देशात घटना एक आहे, देश एक आहे, तर प्रत्येकाला असा भेदभाव का असावा, प्रत्येकाला उच्चनीचता का असावी? म्हणून हा समाज सगळा एकत्र असावा। म्हणून शिकेल तेवढं शिक्षण मोफत करा, हे तर राज्य शासनाच्या हातात आहे ना। तुम्ही शैक्षणिक टॅक्स घेता, मग त्या शैक्षणिक टॅक्समधून गोरगरिबांच्या मुलांना शिकेल तेवढं शिक्षण का मोफत करत नाही? तर शासन असं म्हणेल की आम्ही मराठी शाळा फुकट ठेवलेत। साहेब, मराठी शाळेची अवस्था आज तुम्ही बघा, उंदीर घुशींची वावरं झालेत तिथे। मराठी शाळांमध्ये जे आज सिलेबस शिकवले जातात ते कधीतरी तपासून बघा, तिथले शिक्षक किती उपलब्ध असतात ते कधीतरी तपासून बघा। आणि म्हणून या महाराष्ट्राचं जर भलं करायचं असेल तर गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण म्हणजे पहिलीपासून ते डॉक्टरेटपर्यंत शिकेल तेवढं शिक्षण मोफत करा। या देशामध्ये आरक्षण नावाची चीज लोक मागणारीही नाहीत। आणि त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे, आज देशातल्या युवकांना विनंती करतो मी, माझ्या आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि मी इथून काहीतरी प्राप्त केल्याशिवाय उठणार नाही तसा। कारण मला कुठल्या पक्षाने बसवलेलं नाही, मला कुठल्या विचारांनी प्रेरित करून कुणी माझ्यावर दबाव आणून बसवलेलं नाही। मला एवढंच वाटतं की ज्या समाजामध्ये जन्म घेतला, ज्या राज्यामध्ये मी जन्म घेतला, ज्या देशामध्ये मी जन्म घेतला आहे, तो समाज जर आज रस्त्यावर असेल, ते राज्य जर पेटत असेल, त्या देशामध्ये जर अराजकता माजत असेल, तर मी जगद्गुरू तुकोबारायांचा वारकरी म्हणून बोलणं हे माझं कर्तव्य आहे आणि पुढे येणं हे माझं कर्तव्य आहे। लोक पुढं काय येऊन बोलत नाहीत याच्याशी मला काही घेणं नाही।